नमस्कार मित्रो, या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत 1900 ते 1920 मध्ये घडलेल्या ज्या राजकीय घटना आहेत तर त्यांचा आढावा घ्यायचा आहे। हे आपण दोन भागांमध्ये बघणार आहोत। भाग पहिला ज्याच्यामध्ये बंगालची फाळणी, त्याचे परिणाम, बंगालची फाळणी आणि त्याचे परिणाम। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण 1906 ला जी मुस्लिम लीगची स्थापना झाली ती बघायची आणि तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे सुरतची फूट, कारण या प्रत्येक घटनेचा येत्या राष्ट्रीय चळवळीवर फार मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे हे तिन्ही घटना महत्त्वाच्या आहे, फार डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे। आणि तुम्ही सुद्धा जर ज्यावेळी आता एखादी गोष्ट मी याच्यामध्ये मेन्शन नसेल आणि मी तोंडी सांगत असेल तर कुठंतरी नोट डाऊन करत चला, कारण हा पार्ट आहे तो फार महत्त्वाचा राहतो, नेहमी विचारला जातो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपेअर करायला शिकायचं, कारण का तर इतिहास हा असाच रट्टा मारून होणार नाही, आपल्याला कंपेअर करता आलं पाहिजेत खूप साऱ्या गोष्टी। म्हणजे लाईक आता जो इतिहासामधला जो बराचसा भाग आहे, तर आता बंगालची फाळणी याला भौगोलिक गोष्टी तुम्हाला कंपेअर करता आल्या पाहिजेत। त्याचबरोबर या काळातली घटना म्हणजे 1900 ते 1920, मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या राजकीय घटना घडल्या, मग काँग्रेसमध्ये काय परिस्थिती होती, मुस्लिम लीगमध्ये काय परिस्थिती होती, इतर क्षेत्रात काय काय चालू होतं, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं राहतं। चला तर लेक्चरला स्टार्ट करूयात। पहिली गोष्ट म्हणजे पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बंगालची फाळणी। बरं, आता आपल्याला हे माहिती आहे की बंगालची फाळणी कधी झाली तर 1905 मध्ये झाली। 16 ऑक्टोबर 1900 निर्णय घेतला होता 19 जुलै 1905 रोजी, आणि अस्तित्वात आली किंवा तिचा अंमलबजावणी कधी करण्यात आली 16 ऑक्टोबर 1905 मध्ये। हा दिवस शोक दिन म्हणून पाळला जातो, हे लक्षात असू दे। मग याची काही पार्श्वभूमी होती का, तर तसं पाहिलं तर आपण जर बॅकग्राऊंडमध्ये थोडंसं गेलो, मुळात जर बंगालचा एरिया पाहिला, सगळ्यात पहिला जर इंग्रजांनी कुठं वखारी स्थापन केल्या असतील तर तो कोणता एरिया होता, बंगालचा एरिया आहे। आणि या एरिया भोवतीच जे काही काँग्रेसचं राजकारण किंवा नंतरच्या काळात जे काही राजकारण फिरायला लागलं, क्रांतिकारी घटना घडायला लागल्या, तर हा जो एरिया होता तर तो कोणता आहे तर तो आहे बंगाल। आणि इथं पॉप्युलेशन पण जवळपास म्हणजे लोकसंख्या इथले 8 कोटीच्या आसपास होती। किती कोटीच्या आसपास? 8 कोटीच्या आसपास आपल्याला लोकसंख्या दिसते। त्यामुळं हा भाग आहे, एकतर लोकसंख्या भरपूर आहे, त्याचबरोबर ब्रिटिशांविरोधी असंतोष असणारा भागही हाच होता। येते लक्षात दोन गोष्टी, लोकसंख्या आणि असंतोष, ह्या दोन्ही ठिकाणी म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी बंगालमध्ये दिसत होत्या। शिवाय 1857 जसं झालं, 1857 नंतर एकतर सुरुवातीच्या काळात मुस्लिमांना इंग्रजांनी 1857च्या उठावाला जबाबदार धरलं। मग आता ह्यांना जबाबदार धरल्यानंतर मुस्लिमांमध्ये असंतोष तयार व्हायला लागला। मग आता हिंदू आणि मुस्लिम यांच्यात जर फूट पाडली, म्हणजे फोडा आणि राज्य करा ही जर नीती वापरली तर ब्रिटिश टिकू शकतील, आणि म्हणून त्यांनी नंतरच्या काळात मुस्लिमांना जवळ करायला सुरुवात केली। मग आता बंगालची फाळणी करण्यामागे सुद्धा हा एक हेतू होता की हिंदू आणि मुस्लिम या दोन्हींमध्ये फूट पाडायची, शिवाय काँग्रेसमध्ये फूट पाडायची, जेणेकरून ती जी राष्ट्रीय चळवळ आहे तर ती तोडता येईल। आणि हा हेतू त्यांचा साध्य झाला, काही प्रमाणात साध्य झाला, कारण 1906 मध्ये लगेचच मुस्लिम लीगची स्थापना झाली। त्यामुळं आपल्याला लक्षात घ्या की बंगालची फाळणी हा एकमेव असा वेगळा आयसोलेटेड इव्हेंट नाही आहे, म्हणजे असा हा सेपरेट काढण्यासारखा इव्हेंट नाही। याच्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला हिंदू मुस्लिम, जे की मुस्लिम लीग आहे त्याच्यामध्येही दिसतात, काँग्रेसमध्येही दिसतात। त्यामुळं ही जी घटना आहे तर ही महत्त्वाची आहे। म्हणजे जरी अंमलबजावणी 16 ऑक्टोबर 1905 रोजी झाली तरी याच्या मागे खूप मोठं बॅकग्राऊंड दिसतं। म्हणजे 1902 मध्ये जो की मध्य प्रांताचा कमिशनर होता, आयुक्त होता अँड्रू फ्रेझर, कोण? एक मिनिट, इंग्लिशमध्ये लिहितो, अँड्रू फ्रेझर हाच जे काही पोलीस कमिशन होतं त्याचा हा अध्यक्ष राहिलेला आहे। ह्या अँड्रू फ्रेझरनं आधीच 1902 मध्येच बंगालच्या फाळणीविषयी सुतोवाच दिली होती, किंवा यानं ती करण्यात यावी याबद्दलही त्यानं ब्रिटिश सरकारला सांगितलेलं होतं। शिवाय बऱ्याचशा लोकांनी या काळात म्हणजे 1902 1903 मध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झालेली
होती. शिवाय जे काँग्रेसचं 1930 मध्ये अधिवेशन झालेलं होतं, तर त्या अधिवेशनात सुद्धा या गोष्टीचा निषेध करण्यात आलेला होता. म्हणजे 1905 इथंच डायरेक्टली ही घोषणा करण्यात आलेली नव्हती. याच्या आधीही काहीतरी बंगालची फाळणी करण्याविषयक बऱ्याचशा गोष्टी होत्या. शिवाय कर्जन जो होता, लॉर्ड कर्जन, जो 1899 ते 1905 या कालखंडात भारतात होता, भारताचा गव्हर्नर होता. तर यानं मुळात याची प्रवृत्ती होती साम्राज्यवादी, म्हणजे याला साम्राज्य विस्तार करायचा होता आणि त्या हेतूनच तो आलेला होता. मुळात भारतातली काँग्रेस संपवायची, ह्या हेतूनच त्यानं भारताचा राज्यकारभार हाती घेतलेला होता. आणि त्यानं आल्या आल्या खूप सारे, म्हणजे मुळात ह्याचा कालखंड बघितला तर पूर्ण कालखंड तुम्हाला असंतोष असलेला वाटेल. कारण का, एकतर यानं युनिव्हर्सिटी ॲक्ट आणला, ज्याच्यामधून विद्यार्थ्यांवरती बरेचसे निर्बंध लादण्यात आले. कॉर्पोरेशन ॲक्ट आणला. कॉर्पोरेशन ॲक्ट काय सांगतो, तर जी संख्या 75 होती कलकत्ता कॉर्पोरेशनमध्ये, ती डायरेक्ट रिड्यूस करून किती 50वर आणली. त्याच्यामध्ये असरकारी लोकांची संख्या भरपूर करण्यात आली. म्हणजे असे विविध त्यानं निर्बंध लादले, त्याचबरोबर कायदे आणले आणि याचा परिणाम राष्ट्रीय चळवळीवरती होत होता. त्याचबरोबर लोकांमध्ये असंतोष खदखदत होता. आणि त्यानं ज्या दिवशी बंगालची फाळणी केली, तर त्या दिवशी अजूनच या असंतोषाला वाट मोकळी चालना मिळाली. मग आता ही जी फाळणी आहे, तर ही 16 ऑक्टोबर 1905 झाली. ठीक आहे. ह्या बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या, ह्याही गोष्टी तुमच्या लक्षात असाव्यात. आता याची कारणं त्यांनी काय सांगितली, एकतर कारण म्हणजे प्रशासकीय कारण. प्रशासकीय कारण का सांगितलं, 8 कोटीची जनता आहे, तर हिला बंगालमधून सांभाळणं किंवा एकाच गव्हर्नरनं सांभाळणं हे मुश्किल होतं. त्यामुळं ह्याच्यात फूट करणं गरजेचं आहे, असंही कारण सांगण्यात आलं. शिवाय जी लोकसंख्या आहे, एवढी मोठी लोकसंख्या, आणि प्रशासकीय कारणाचा अजून एक हेतू म्हणजे ओडिसा आहे, आजचा बंगाल, बिहार, ओडिसा आणि आसामचा बराचसा प्रदेश, हा संपूर्ण प्रदेश बंगालच्या अंडर होता. त्यामुळं या संपूर्ण प्रदेशावरती कंट्रोल करणं किंवा प्रशासन तिथं मजबूत ठेवणं पॉसिबल नव्हतं. आणि म्हणून यांनी ते कारण पुढं केलं आणि बंगालची फाळणी करायचा निर्णय घेतला. शिवाय ही लोकसंख्या मी तुम्हाला सांगितलीच की 8 कोटी लोकसंख्या होती. मुळात हेतू हा होता की ह्या लोकसंख्येमध्ये फूट पाडायची. मग ब्रिटिशांनी एकतर सुरुवातीपासूनच तोडा किंवा फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा वापर केलेला होता. फोडा आणि राज्य करा. त्यामुळं ही नीती आपल्याला नेहमी दिसून येते आणि हीच नीती आपल्याला बंगालच्या फाळणीमध्ये सुद्धा परावर्तित झालेली दिसेल. आणि हिंदू आणि मुस्लिम फूट, कारण मुळात तिथं जर पाहिलं तर जवळपास 3 ते 3.25 करोड जी जनता आहे, तर ती मुस्लिम होती आणि इकडं जी बाकीची जनता आहे, तर ती हिंदू होती. मग हे दोघं जण जर एकत्र आली, तर याचे परिणाम राष्ट्रीय चळवळीवर दिसतील आणि ब्रिटिशांना भारत सोडून जायला लागेल, म्हणूनही यांनी ही फूट करायचा प्रयत्न केला. म्हणजे फाळणीची कारणं काय, प्रशासकीय कारणं असतील, एरिया मोठा होता, क्षेत्रफळ मोठं होतं, लोकसंख्या भरपूर होती, त्याचबरोबर ब्रिटिशांची नीती म्हणजे फोडा आणि राज्य करा आणि हिंदू आणि मुस्लिम यांची ऐक्य तोडायचं होतं. आता इथं तुम्हाला लक्षात येईल की काय नेमकं कोणता प्रदेश कुठं होता. आता हा जो पूर्ण प्रदेश दिसतो, तर हा बंगाल होता सुरुवातीच्या काळात. आणि एवढा मोठा प्रदेशावर नियंत्रण करणं अवघड होतं. त्यामुळे त्यांनी हे कारण दिलं की प्रशासन आम्हाला पॉसिबल होत नाही किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आम्हाला तिथं काम करता येत नाही आणि म्हणून आम्ही हा प्रदेश काय करतोय, 2 टप्प्यात विभागतोय. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ओडिसा भाषिक प्रदेश जो आहे, तर तो बंगालला जोडला, इकडच्या भागाला. त्याचबरोबर पूर्व बंगालमध्ये चितगाव, ढाका, आसाम म्हणजे इकडच्या भागात इकडचा बराचसा प्रदेश जोडून ॲड करण्यात आला. शिवाय छोटा नागपूर जो आजच्या झारखंड किंवा ह्या भागात आहे, तर तो प्रदेश बंगालला जोडून होता, तर तो आता मध्य प्रांताला जोडण्यात आला. शिवाय नवीन पूर्व बंगालमध्ये मुस्लिम जवळपास 2 कोटीच्या आसपास इकडं मुस्लिम राहिले आणि इकडचा जो भाग असेल कुठला, हा जो इकडचा भाग दिसतोय, तर इकडं हिंदू बहुसंख्या असतील आणि इकडं मुस्लिम बहुसंख्या असतील, तर अशी सोय करण्यात आली. ठीक आहे. आणि या दोन्ही जे काय भाग होते, तर दोन्हींनाही अल्पसंख्याक करण्यात आलं. म्हणजे कुठंही एकही मेजॉरिटी असू नये, जेणेकरून काय होईल, तर जेणेकरून राष्ट्रीय चळवळ उभी राहणार नाही. तर अशी ही फाळणीची योजना आखण्यात आलेली होती. आता मग या फाळणीला भारतीय लोकांनी कसं प्रत्युत्तर दिलं, एकतर
जसं फाळणी यांनी डिक्लेअर केली, तर फाळणी डिक्लेअर केल्यानंतर सगळ्या जनमानसांमध्ये रोष होताच, असंतोष वाढीला लागला. लोकांनी उपवास केले, मिरवणुका काढल्या, अनवाणी चालत जाऊन गंगेमध्ये स्नान केलं. शिवाय वंदे मातरम जे गीत आहे तर ते आता चळवळीचं प्रेरणा गीत बनलेलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की वंदे मातरम हे गीत दिसत होतं आणि लोकांमध्ये एक प्रेरणा जागृत करत होतं. शिवाय लोकांनी एकमेकांना राख्या बांधल्या. बहिष्कार, आता चतुर्सूत्री कार्यक्रम ज्यावेळी आपण पुढं सूरजची फूट बघणार त्याचे चतुर्सूत्री कार्यक्रम बघणारच आहोत, पण आता बहिष्काराचं स्वरूप सांगतो. मुळात जसं ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली तर त्यानंतर 1905ला ज्यावेळी अधिवेशन झालं तर अधिवेशनात चतुर्सूत्री कार्यक्रम घ्यायचा हे ठरवण्यात आलं, पण जहालांची ही मागणी मान्य करण्यात आली नाही. मग ती 1906ला जे कोलकातामध्ये अधिवेशन झालं तर त्या ठिकाणी ती मागणी मान्य केली आणि याच्यामध्ये मग 4 भाग मांडण्यात आले, ज्याच्यामध्ये स्वराज्य आहे, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि शिक्षण, स्वदेशी शिक्षण. तर यावरती फोकस करण्यात आला, या 4 गोष्टींवरती फोकस करण्यात आला. आता ह्याच्यातला जो बहिष्कार आहे याच्यामध्ये मग विदेशी कापड असेल, दारू असेल, साखर, कागद, औषधे, रसायने, सगळ्या गोष्टींवर जी काय ब्रिटिश प्रोडक्ट आहेत सगळ्यांवरती बहिष्कार टाकायचं. त्याचं कारण काय, जर व्यापार तोडला आपण तर त्यांची आर्थिक जी परिस्थिती आहे तर ती डबघाईला येईल आणि त्यातून ब्रिटिश कदाचित बंगालची फाळणी रद्द करतील असं सांगण्यात आलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवरती बंदी घालण्यात आली. शिवाय सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे आहेत तर त्यांनी मँचेस्टरचं कापड आणि लिव्हरपूलचं जे मीठ आहे तर ह्याच्यावरती सुद्धा बंदी किंवा बहिष्कार टाकण्याचा ठराव पास केला. मुळात ह्या ज्या उठावाचं नेतृत्व केलं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी म्हणजे बंगालमध्ये, आणि बंगालच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये त्याचं नेतृत्व केले बाळ गंगाधर टिळक यांनी. ठीक आहे, यांची आपण लिस्ट नंतर बघूया. शिवाय बरिसालमध्ये एक कॉन्फरन्स घेण्यात आली. अब्दुल रसूल हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी तिथे एक वाक्य बोललेले होते की जे 50 किंवा 100 वर्षात शक्य झालं नसतं तर ते बंगालच्या फाळणीनं घडून दाखवलं. म्हणजे जी ऐक्य असेल, जो असंतोष असेल तर तो पहिल्यांदा बघायला मिळाला कुठं, तर बंगालच्या फाळणीच्या वेळी. त्यामुळं ही जी फाळणी झालेली होती तर ती लोकमत किंवा लोकांच्या राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट ठरलेली आहे. मग याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचाच फार हात होता, कारण लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र चतुर्सूत्री कार्यक्रम लागू केलाच, शिवाय त्यांनी बंगालमध्ये जाऊन सुद्धा ह्या गोष्टीचा प्रसार करायचा ठरवलं. शिवाय जी काँग्रेसचे अधिवेशन होतील तर त्या ठिकाणी सुद्धा चतुर्सूत्री कार्यक्रम आणि स्वराज्य ह्या ज्या मागण्या होत्या त्या रेटून धरायचा प्रयत्न केला, पण त्याला फारसं यश मिळालेलं नाही. पण लोकमान्य टिळकांचा यामध्ये असणारा सहभाग आपल्याला म्हणजे त्यांचं जे काय सहभाग असेल किंवा त्यांचं योगदान असेल तर ते नाकारता येत नाही. शिवाय आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की केसरीमध्ये त्यांनी आणीबाणीची वेळ असा एक लेखही लिहिलेला होता आणि त्यांनी हे सांगितलेलं की आता आपण ह्या घडीला आपण हा कार्यक्रम इम्प्लिमेंट केला पाहिजे आणि ब्रिटिशांना भारतातून हाकललं पाहिजे. शिवाय 1906मध्ये बंगालमध्ये जेव्हा शिवजयंती उत्सव करण्यात आला तर त्यासाठी लोकमान्य टिळकांना बोलवण्यात आलेलं होतं, हे लक्षात घ्या. आणि बंगालमधल्या लोकांना जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही, जेवढा आदर मिळाला नाही तर तेवढा आदर लोकमान्य टिळकांना मिळालेला या काळात. ठीक आहे, आणि ह्या ज्या हा मेन्सचा क्वेश्चन आहे MPSC मेन्समधला. त्याच्यामध्ये काय आहे तर काय क्वेश्चन होता की कोणकोणत्या नेत्यांनी स्वदेशी चळवळीचं नेतृत्व केलेलं होतं, तर बाळ गंगाधर टिळकांनी महाराष्ट्रात केलेलंच होतं. पंजाबमध्ये लाला लजपतराय, मद्रासमध्ये चिदंबरम पिल्लई आणि दिल्लीमध्ये सिकंदर हैदर रजा यांनी हे नेतृत्व केलेलं दिसतं. त्यानंतर ह्याच चळवळी दरम्यान शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करण्यात आली, कारण स्वदेशीचा हा एक मुद्दा होता, स्वदेशीचाच हा भाग होता. आणि राष्ट्रीय शिक्षण याचं कारण असं होतं की जे ब्रिटिशांनी शिक्षण व्यवस्था निर्माण केली आहे तर त्या ठिकाणी ब्रिटिश मूल्ये जी आहेत तर ती सांगितली जात होती. ब्रिटिश किती महान आहेत
हेच सांगितलं जात होतं. आणि त्यामुळं भारतीय परंपरा असतील किंवा भारतीय मूल्य असतील किंवा इथली जी परिस्थिती आहे तर ती लोकांपर्यंत पोहोचत नव्हती. आणि म्हणून ह्या चळवळीचा एक भाग म्हणून जे काही वंगभंग आंदोलन सुरू झालेलं त्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय शिक्षणाला सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर लोकांनी सपोर्ट केला. आणि त्याच्यामध्ये बारिसाल येथे जे काही मगाशी मी सांगितलं तर त्याच ठिकाणी स्वदेश बांधव समितीची स्थापना करण्यात आली. कुणी केलेली होती तर अश्विन कुमार दत्त यांनी केलेली होती. बरी सदैव स्वदेश बांधव समिती काय करत होती तर लोकांना लोकशिक्षण देत होती, लोकांना जागृत करत होती. ठिकठिकाणी जायचं, जसं आता आपण पडद्यावरचे पिक्चर वगैरे बघतो तर तशा पद्धतीनं लोकांना ते पथनाट्य असतील किंवा तशा पद्धतीनं लोकांमध्ये जनजागृती घडवून आणणे आणि याचा वापर तिथलं जे काही लोकमत आहे तर ते ब्रिटिश विरोधी करण्यात सुद्धा ह्यांना भरपूर मदत झालेली दिसते. याच वेळी एक बरिसालमधील जी कॉन्फरन्स होती तर त्या ठिकाणी फुल्लर म्हणून एक अधिकारी होता तर त्यानं लाठीचार्ज सुद्धा केलेला होता. आणि ती कॉन्फरन्स म्हणजे तिथून त्यानं हाकलून द्यायचा प्रयत्न केला किंवा कॉन्फरन्स होऊच दिले नाही. ठीक आहे, तर तो अधिकारी कोण होता तर फुल्लर अधिकारी होता, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे जे आहे तर हे नॅशनल कॉलेज आहे आणि हे कोण आहेत तर महर्षी अरविंद घोष. आता बंगालमध्ये मुळात हे जे काय सेंटर होतं, केंद्र होतं कशाचं तर आपल्या वंगभंग आंदोलनाचं. तर या ठिकाणी एकतर युनिव्हर्सिटी ॲक्ट आला कधी 1904 मध्ये आणि युनिव्हर्सिटी ॲक्टनं विद्यार्थ्यांवरती खूप सारी बंधनं लादली. मग आता ह्याला पर्याय काय करावं तर पर्याय म्हणून एक नॅशनल कॉलेज स्थापन करण्यात आलं आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत तर ते कोण होते तर अरविंद घोष होते. अरविंद घोष हे या चळवळीचं एक प्रमुख व्यक्तिमत्व होतं, हेही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 1906 मध्ये राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली जेणेकरून भारतीय म्हणजे राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन शाळा स्थापन करता याव्यात. शिवाय 1906 मध्ये महाराष्ट्रात सुद्धा असा एक प्रयोग करण्यात आला. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली आणि त्याला टिळकांनी स्वतः 20,000 रुपयांची देणगी त्या काळात दिलेली होती, हे लक्षात घ्या. त्यानंतर बंगाल तंत्रनिकेतनची स्थापना, कारण लोकांना टेक्निकल एज्युकेशन पण दिलं पाहिजे, व्यावसायिक शिक्षण देण्यात यावं यासाठी म्हणून बंगाल तंत्रनिकेतनची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर आता भारतीय लोकांना परदेशी शिकायला जाता यावं यासाठी म्हणून किंवा विशेष करून जपानला जाता यावं यासाठी निधी सुद्धा जमा करण्यात आलेला होता. तुम्हाला माहिती आहे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बरीचशी जनता त्या काळात बाहेर शिकायला जात होती आणि ही जी शिक्षणाचे यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम्स वगैरे होते तर ते सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून आता काय करण्यात आलं, त्यासाठी निधी जमा करण्यात आला. जपानला पाठवून देण्याचं अजून एक कारण हे होतं की जपाननं 1904 मध्ये जपाननं रशियाचा पराभव केलेला होता आणि त्यामुळं जपान हे राष्ट्र बाकीच्या हे जे काही नवयुवक आहेत तर त्यांना तिथं अट्रॅक्ट करत होतं, म्हणून ही बरीचशी जनता इकडे जायचा प्रयत्न करत होती. ठीक आहे. तर हा शिक्षणाचा कार्यक्रम हा या काळात वंगभंग आंदोलनाच्या काळात शिक्षणासाठी ह्या वेगवेगळ्या सुविधा तयार करण्यात आल्या. त्यानंतर उद्योगधंदे, आता स्वावलंबी व्हायला पाहिजेत, कारण आपण परदेशी कापडांवरती परदेशी वस्तूंवरती आपण बहिष्कार टाकायला लागलो. मग इथल्या वस्तू कशा मिळणार, मग त्याच्यासाठी उद्योगधंद्यांना सुद्धा चालना देण्यात आली. मग त्या स्वदेशी सुती कापड गिरण्या असतील त्या त्याच्यासाठी चालना देण्यात आली. शिवाय साबण बनवणे, काडीपेटी उद्योग असेल, असे बरेचसे उद्योग जे आहेत तर ते भारतीय लोकांनी चालू करावेत यासाठी मग लोनची व्यवस्था असेल, फंड असेल तेही देण्यात आलं. शिवाय कातडी कमवण्याचे कारखाने असतील, विमा कंपन्या, बँक, अशा बऱ्याचशा गोष्टी या काळात सुरू करण्यात आल्या. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंगाल केमिकल फॅक्टरी आचार्य प्रफुल्लचंद्र रे किंवा PC रे यांनी सुरू केली. हे इथं PC रे तुम्हाला दिसतात आणि ही बंगाल केमिकल फॅक्टरी आहे. आजही त्यांनी म्हणजे ज्यावेळी कोविड होतं तर कोविड काळात सुद्धा या फॅक्टरीनं भरपूर मोठं काम केलं आहे, म्हणजे सॅनिटायझरसाठी म्हणा किंवा बाकीचे डोस देण्यासाठी सुद्धा. ठीक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर हा स्वावलंबी बनण्यासाठी म्हणून हे उद्योगधंद्यांना सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर प्रमोट करण्यात आलं, चालना देण्यात आली. बऱ्याच चळवळीचा अजून एक महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचं अंग म्हणजे सांस्कृतिक प्रभाव.
आता सगळ्याच गोष्टी ज्या ब्रिटिशांच्या होत्या तर त्या टाकून द्यायच्या होत्या, म्हणून मग या काळात रवींद्रनाथ टागोरांनी अमर सोनार बांगला हे गीत रचलं. त्या काळी तर त्यांनी त्या चळवळीला प्रेरणा दिलीच. शिवाय आत्ता जे 1971 साली बांगलादेशचा मुक्तीसंग्राम झाला, म्हणजे भारत आणि पाकिस्तान युद्ध जे झालं, तर त्यावेळी सुद्धा त्या लढ्याला सुद्धा ह्या गीतानं प्रेरणा दिलेली आहे. हे बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे अमर सोनार बांगला. हे कुणी लिहिलंय? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. शिवाय त्यांचे चुलत बंधू अभिंद्रनाथ टागोर, चुलत बंधू किंवा आय थिंक पुतणे असतील त्यांचे, टागोर घराण्यातली 8 ते 9 व्यक्ती आहेत जी की इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर ह्यांनी जी काय ब्रिटिश कला होती, विक्टोरियन चित्रकला जी होती, तर ती झुगारून दिली आणि स्वतःचं इंडिजिनियस म्हणजे भारतीय कला विकसित केली. इथे तुम्हाला चित्र दिसेल. मग हे कोण आहेत? तर अभिंद्रनाथ टागोर आहेत. यांनी या गोष्टीला प्रमोट केलं. शिवाय नंदलाल बोस, इथे तुम्हाला नंदलाल बोस दिसतील, तर यांनी हे इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट जे आहे तर त्याचे पहिले फेलो धारक किंवा शिष्यवृत्ती धारक आहेत. यांनी घटना समिती, जर काय घटना बनवायचं, जे घटनेवरती चित्र असतं तर ते बनवायचं काम किंवा त्याची स्मृती चिन्ह बनवायचं काम हे कुणी केलेलं आहे? नंदलाल बोस यांनी केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, हे सगळं नंदलाल बोस यांनीच केलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं हा त्या काळात पडलेला सांस्कृतिक प्रभाव होता. आता याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा म्हणजे सामाजिक घटकांचा समावेश दिसतो. एक तर स्त्रिया पहिल्यांदा घराबाहेर पडल्या या काळात. याआधी तुम्हाला अशी मोठी चळवळ दिसणार नाही ज्याच्यामध्ये स्त्रियांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या तुम्हाला बहिष्कार वगैरे जे आहे तर बहिष्कार किंवा इतर ज्या गोष्टी आहेत तर ह्याच्यासाठी स्त्रियांनी फार मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. त्याचबरोबर जमीनदार व्यापारिक गटसुद्धा मोठ्या प्रमाणावर याच्यात उतरला. त्याचं कारण असं होतं की ब्रिटिशांच्या फाळणीची झळ ही या लोकांना सुद्धा बसलेली होती. शिवाय विद्यार्थी, कारण एक तर जसा कर्जन आला आणि कर्जनच्या आधीपासून पण म्हणा तर विद्यार्थ्यांच्यावरती विशेष निर्बंध लादलेले तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे 1904च्या युनिव्हर्सिटी ॲक्ट पासून पण विचार केला तरी चालेल. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा या चळवळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या संख्येने भाग घेतला. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जे काही ब्रिटिश कॉलेजमध्ये ॲडमिशन्स होती तर ती रद्द केली. नॅशनल कॉलेज जी काही राष्ट्रीय शिक्षणाचा भाग होता तर त्याच्यामध्ये ॲडमिशन्स नोंदवली. त्यामुळं ह्या काळात तुम्हाला विद्यार्थ्यांची संख्या भरपूर वाढलेली दिसेल. शेतकऱ्यांनी बरीसाल वगळता इतर ठिकाणी सहभाग कमी होता. त्याचं कारण असं होतं, बरेचसे हा मुद्दा आपण जोडून बघूया. एकतर उठावामध्ये बरेचसे जमीनदार व्यापारी लोक सहभागी होते आणि शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न होता तो म्हणजे जमीनदारांसोबत किंवा वाद होता तो जमीनदारांसोबत होता. त्यामुळं शेतकरी लोकांनी फारसा असा इंटरेस्ट घेतला नाही. का तर जमीनदार उठावामध्ये सामील आहेत किंवा चळवळीमध्ये सामील आहेत आणि आम्ही मग त्यांच्या सोबतीनं कसं काय जायचं हा एक त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी फारसं त्याच्यामध्ये सहभाग घेतला नाही. शिवाय मुस्लिम शेतकरी होते तर ते विशेषतः या सगळ्या गोष्टींपासून लांब राहिले. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला स्त्रियांचा सहभाग दिसतोय, जमीनदारांचा दिसतोय, विद्यार्थ्यांचा दिसतोय, शेतकऱ्यांचा बरीसाल वगळता इतर ठिकाणी कमी दिसतोय. त्यांचं चळवळ इतकी जी जोमात होती तर ती का थंडावली? त्याचं कारण असं होतं की एकतर पाहिलं तर बरीसालमध्ये जे काही परिषदेवरती करण्यात आलेली दडपशाही असेल, शिवाय ब्रिटिशांनी खूप साऱ्या ठिकाणी जनतेवरती लाठी हल्ला केला. त्यानंतर मिरवणुकांवरती बंदी करण्यात आली, वृत्तपत्रांवरती बंदी आणण्यात आली. शिवाय अजून एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे 1907 जी काही सुरतमध्ये फूट झाली तर ते एक सगळ्यात महत्त्वाचं कारण मानलं जातं, ज्यामुळं जी काय वंगभंग चळवळ होती तर ती कंप्लीट थांबली. कारण काँग्रेस जी आहे तर काँग्रेस ही दोन्ही भागांमध्ये विभागली गेली. त्यानंतर पाहिलं तर बंगाल बाहेर जी स्वदेशी चळवळ सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था होती. म्हणजे टिळकांना असं वाटत होती की ती बंगाल बाहेर आपण घेऊन जावं, पण ती शक्यतो बंगालच्या बाहेर नेण्यात आली नाही. त्याला मवाळ लोकांनी बराचसा विरोध केला. कारण त्याचं अजून एक कारण होतं की 1909ला जे काय रिफॉर्म्स येणार होते, म्हणजे मोर्ले मिंटो रिफॉर्म्स जे यायचे होते तर त्यामुळेही मवाळ थोडेसे मागं हटले.
त्यांनी सांगितले की काय असेल ते फक्त बंगालमध्ये आपण चळवळ करूया, त्याबाहेर नेणं आपल्याला योग्य वाटत नाही. त्यामुळं तो एक सेटबॅक मोठा होता. त्यानंतर जसं आंदोलन चालू झालं तर खूप साऱ्या लोकांना शिक्षा झाल्या. म्हणजे तुम्ही बघितलं तर लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली, मंडालेच्या कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. लाला लजपत राय पंजाबमधून त्यांना हद्दपार करण्यात आलं. शिवाय बिपिनचंद्र पाल आहेत त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. आणि अरविंद घोष हे इथून मग निघून गेले आणि पॉंडिचेरीमध्ये त्यांनी स्वतःचा आश्रम खोलला. त्यामुळे महत्त्वाची जी व्यक्तिमत्व जी या चळवळीमध्ये होती ही संपूर्ण व्यक्ती बाहेर पडल्या. त्यामुळे चळवळ मग चालवणार कोण? आणि मावळांनी मुळात जी सुरतमध्ये फूट पडली त्याच वेळी त्यांनी माघारी घ्यायला सुरुवात केलेली होती. पक्ष संघटना नव्हती, शिस्त नव्हती आणि ह्या अशा बऱ्याचशा कारणांमुळं बंगालची चळवळ किंवा बंगालच्या फाळणीला होणारा विरोध हा मंदावला आणि शेवटी मग चळवळ थंड झाली. तरीही मग जो एक मिनिट ओके तरी 1911 मध्ये ज्यावेळी पंचम जॉर्ज आला होता भारतात, तर याच्या काळात बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. का तर विविध ठिकाणावरून होणारा असंतोष, त्याचबरोबर ही जी काही चळवळ होती, तर या सगळ्या गोष्टींमुळं पंचम जॉर्ज यांनी ती जी फाळणी होती तर ती रद्द केली. ठीक, हे लक्षात घ्या. आणि इथून पुढं मग ब्रिटिशांनी त्यांची जी राजधानीचं ठिकाण आहे तर ते बंगालवरून दिल्लीला नेलं. कधी? 1911 मध्ये. ठीक आहे. त्यामुळे ही जी चळवळ आहे ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे खूप साऱ्या गोष्टींसाठी, कारण याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स आजवर आलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतोय तो म्हणजे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना. मुस्लिम लीगची स्थापना का गरजेची आहे, का स्टडी करणं गरजेचं आहे? कारण ही एक इतिहासातली अशी घटना आहे की ज्यामुळं येत्या जवळपास 40 वर्षाचं राजकारण जे आहे तर ते ह्या मुस्लिम लीग आणि काँग्रेस याच्या भोवती फिरेल. आणि शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर यांनी बराचसा विरोध केला. म्हणजे राष्ट्रीय चळवळीला विरोध करण्याचं काम हे सुरुवातीपासूनच मुस्लिम लीगनं केलेलं आहे. मुळात याची स्थापना करण्याचा हेतूही तोच होता की राष्ट्रीय चळवळीला विरोध करण्यात यावा. त्यामुळं तुमच्या लक्षात येईल की मुस्लिम लीग ही स्टडी करणं का गरजेचं आहे. काँग्रेसची विरोधक म्हणा किंवा इंग्रजांशी एकनिष्ठता राखण्यासाठी म्हणून एक स्थापन करण्यात आली संस्था म्हणा, किंवा मुस्लिमांच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांसाठी स्थापन करण्यात आलेली एक संघटना म्हणा, अशा वेगवेगळ्या अँगलमधून तुम्ही बघू शकता. आता याची पार्श्वभूमी जर पाहिली, मुळात मुस्लिम सुधारणा चळवळी तर तुम्हाला माहिती आहेत. आणि शिवाय एक ज्यावेळी 1857 मगाशी जसं सांगितलं की 1857ची चळवळीला मुस्लिमांना जबाबदार धरण्यात आलेलं होतं. आणि सर सय्यद अहमद खान किंवा आगा खान अशा बऱ्याचशा मंडळींना त्यावेळी असं वाटत होतं सुरुवातीच्या काळात की जर मुस्लिमांना अधिकार मिळवून द्यायचे असतील आणि इंग्रजांचा रोष जर ओढवून घ्यायचा नसेल तर एक गोष्ट केली पाहिजे की इंग्रजांशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि जर इंग्रजांना पण हेच पाहिजे होतं की जर काय मुस्लिम आपल्याशी एकनिष्ठ राहिले तर हिंदूंना आपण कधीही हरवू शकतो. पण दोन्ही जर गोष्टी एकत्र, म्हणजे मुस्लिम आणि हिंदू दोन्ही लोक जर एकत्र आले तर भारतावरती आपल्याला वर्चस्व प्रस्थापित करता येणार नाही. आणि ही फूट अगदी सुरुवातीपासून आहे. म्हणजे सर सय्यद अहमद खान ज्यावेळी यांनी सुद्धा वेगवेगळ्या संस्था, म्हणजे अँग्लो मोहमेडियन कॉलेज वगैरे स्थापन केलं, अलीगड विद्यापीठ स्थापन केलं, तर तेव्हा सुद्धा त्यांचा हेतू तोच होता की मुस्लिमांना वेगवेगळे अधिकार मिळवून देणं. त्यानंतर मग 1893 मध्ये मोहमेडन अँग्लो ओरिएंटल संरक्षण सभा ऑफ अप्पर इंडिया ही भरवण्यात आली. 1896 मध्ये स्वतंत्र मतदारसंघासाठी मागणी करण्यात आलेली होती आणि राजकीय पक्षाची सुद्धा मागणी करण्यात आलेली होती. 1905 मध्ये याचं फलित म्हणजे बंगालची फाळणी करण्यात आली. आणि या सगळ्या गोष्टींमुळं मुस्लिम लीगची स्थापना व्हायला एक चांगलं वातावरण तयार झालेलं होतं. आणि त्याचे संस्थापक कोण, तर ढाक्याचा नवाब जो सलीमुल्ला आहे तर ते होते. आगा खान, मिया मोहम्मद शफी, नवाब मोहसिन उल अल्क अशा बऱ्याचशा लोकांनी एकत्रित येऊन मुस्लिम लीगची
स्थापना केली. मग ही कशासाठी करण्यात आलेली होती? सामाजिक आणि राजकीय हक्कांसाठी स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे. आता याची जर आपण थोडक्यात ओव्हरव्ह्यू बघितलं, आता मुळात एकतर जसं जसं 1905 आलं, 1905च्या आसपास वगैरे मुस्लिम नेत्यांना हे वाटायला लागलं की आपण ब्रिटिशांच्या मर्जीमध्ये राहून काम केलं पाहिजे आणि त्यासाठी एक परिषद भरवण्यात आली, ज्याला सिमला परिषद असं म्हटलं जातं. आगा खान यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद होती. आणि याआधीच आर्चबोल्ड जो होता, आर्चबोल्ड कोण होता? तर अलीगड युनिव्हर्सिटी जी होती, अलीगड युनिव्हर्सिटी, तर ह्याचा हा प्राचार्य होता. कोण? आर्चबोल्ड. तर ह्याला आधीपासूनच ह्याच्या डोक्यात होतं की मुस्लिमांसाठी काहीतरी, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात जर फूट पाडायची असेल तर मुस्लिमांची सेपरेट अशी एक वेगळी संघटना असली पाहिजेत. आणि ह्याची जी काय मुस्लिम लीगची स्थापना होण्यामागे जर मुख्य सूत्रधार कोण असेल तर आर्चबोल्ड सुद्धा होता. यांना आधीपासूनच मिंटो किंवा इतर जे अधिकारी आहेत त्यांच्यासमोर ही गोष्ट मांडलेली होती. आणि यातून मग या जी सिमला परिषद आहे, तर सिमला परिषदेमध्ये काही गोष्टी मांडण्यात आल्या, मागण्या काही मांडण्यात आल्या. त्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी ही होती की मुस्लिमांसाठी आरक्षण असावं, त्याचबरोबर जे ब्रिटिश विधिमंडळ आहे, कायदेमंडळ आहे, तर त्याच्यामध्ये मुस्लिम नेत्यांची संख्या भरपूर असावी, शिवाय मुस्लिमांना राजकीय अधिकार मिळाले पाहिजेत, त्यांच्या शिक्षणावरती खर्च झाला पाहिजेत, अशा बऱ्याचशा मागण्या शिमला परिषदेत मांडण्यात आल्या होत्या. आणि ह्याच शिमला परिषदेचं पुढं जाऊन 30 डिसेंबर 1906 मध्ये आगा खान यांच्या नेतृत्वाखाली एक जी कॉन्फरन्स भरली होती, तर तिथं मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. कधी? 30 डिसेंबर 1906 मध्ये. हे जे फोटो दिसतात ते आगा खान आहेत. याचं मुख्यालय ठरवण्यात आलं ढाका. त्याचबरोबर त्याचे पहिले अध्यक्ष आहेत आगा खान. लीगची जी घटना होती तर ती लिहिली कुणी? तर मुहम्मद अली जोहर यानं बनवलेली होती. त्याला ग्रीन बुक असंही म्हटलं जातं. कशाला? तर लीगची जी घटना आहे तर त्याला ग्रीन बुक असं म्हटलं जात होतं. दुसरं अधिवेशन जे आहे तर ते कराचीमध्ये भरवण्यात आलं आणि याचे अध्यक्ष होते आदमजी परिभाई. कोण? आदमजी परिभाई. 1908 मध्ये लंडनमध्ये सुद्धा मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष होते सईद अमीर. अशा पद्धतीनं भारतामध्ये सांप्रदायिकतेचा प्रभाव वाढायला लागला. भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करायला इंग्रज हे कारणीभूत होते. आणि इथून पुढं तुम्हाला द्विराष्ट्र संकल्पनेला हळूहळू सुरुवात व्हायला झालेली बघायला मिळेल. याचा अर्थ असाही, म्हणजे असा घ्यायचा नाही की सगळेच मुस्लिम नेते यांच्यासोबत होते. बॅरिस्टर मुहम्मद अली जिना हे मुस्लिम लीगपासून लांब होते. यांना भरपूर म्हणजे विरोध केलेला होता. म्हणजे मुस्लिम लीगच्या ज्या काही पॉलिसीज होत्या तर याला भरपूर विरोध केलेला दिसतोय. आय थिंक एक त्या काळातला एक गव्हर्नर होता, बंगालचा गव्हर्नर, तो काय म्हणायचा की मुस्लिम आणि हिंदू ह्या इंग्रजांच्या दोन बायका आहेत आणि त्याच्यातली सगळ्यात आवडती बायको कोण आहे तर हे मुस्लिम आहेत, असं त्यांनी म्हटलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा घटना तुम्हाला ह्या काळात झालेल्या बघायला मिळतात. आणि इथून पुढं सांप्रदायिकतेवरती जे काय राजकारण झालं त्याची सुरुवात झालेली सुद्धा बघायला मिळेल. हे तुम्हाला इथं जे काय मुस्लिम लीग स्थापन झाली तर त्याचा हा फोटो आहे. ठीक आहे. ह्याच्यातल्या ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि त्या गरजेच्या आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरतची फूट 1907 मध्ये पडली. पण याचा बॅकग्राऊंड जातं 1905 पासून आपण स्टडी करणार आहोत. 1905, 1906 आणि 1907 अशा तिन्ही अधिवेशनांचा आपण आढावा घेणार आहोत आणि त्यानंतर मग सुरत फुटीकडे वळणार आहोत. ठीक आहे. हा जो डाटा आहे तर हा मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे. ओके, इथं प्लेन जागा आहे, इथं लिहूया. 1905ची जी काय परिषद किंवा अधिवेशन होतं ते कुठं झालं तर बनारसमध्ये झालं. बनारस. आणि याचे अध्यक्ष कोण आहेत? नामदार गोखले आहेत. ठीक आहे. एकतर या काळी काय झालं तर बंगालची फाळणी झाली. बंगालची फाळणी झाली. आणि यावेळी टिळकांनी काय सांगितलेलं होतं? एक तर टिळकांना चतुसूत्री कारण ह्या डिसेंबरमध्ये याचं अधिवेशन भरत होतं. ऑक्टोबरमध्ये बंगालची फाळणी झाली आणि यावेळी टिळकांची अशी मागणी होती की चतुसूत्री कार्यक्रम हाती घेतला जावा.
बरं, त्याला सुरुवातीच्या काळात काँग्रेसनं नकार दिला, म्हणजे मवाळ नेत्यांचं वर्चस्व होतं त्यामुळे त्यांनी नकार दिला. दुसरी गोष्ट अशी घडली, प्रिन्स ऑफ वेल्स जो होता, प्रिन्स ऑफ वेल्स, तर तो भारतात येणार होता. तर याच्या आगमनाची तयारी ही काँग्रेसनं चालू केलेली होती, म्हणजे ह्याचं स्वागत करण्यात येईल असंही यांनी सांगितलं आणि याला टिळकांनी विरोध केला. भारतात आपल्याकडे एवढे प्रॉब्लेम असताना आपण यांची खुशामत का करावी असं टिळकांचं म्हणणं होतं. त्यामुळं सुद्धा हे जे 1905चं अधिवेशन होतं तर हे फार महत्त्वाचं ठरतं. मुळात जशी बंगालची फाळणी झाली त्याच वेळी ठरवण्यात आलेलं होतं की 1905चं जे अधिवेशन असेल तर ते गाजणार का, बंगालच्या फाळणीमुळं, आणि तेच पुढं तुम्हाला झालेलं बघायला मिळतं. मवाळांनी माघार घेतली. जहाल पुढं होते की चतुसूत्री कार्यक्रम हा सगळीकडे घेतला जावा, पण ते करण्यात आलेलं नाही. शिवाय मवाळांनी हे ठरवलं की प्रिन्स ऑफ वेल्सचं आम्ही स्वागत करतो. त्यामुळे बरेचसे जहाल चिडलेले होते आणि विशेष करून लोकमान्य टिळक. मग लोकमान्य टिळकांनी गोखले यांना सांगितलं की आपण चतुसूत्री कार्यक्रम वगैरे हाती घेतला पाहिजेत, त्याचबरोबर बंगालची फाळणी रद्द करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आणि तेच गोखलेंनी शब्द दिला होता की मी स्वतः मिंटो या व्हॉइसरॉयशी बोलेल आणि त्यातून चर्चा करून विषय सोडवायचा प्रयत्न करेल. पण मिंटोनं सरळ सरळ गोखले यांना सांगितलेलं होतं की बंगालची फाळणी रद्द केली जाणार नाही, शिवाय स्वराज्य जी तुम्ही मागणी करताय तीही मान्य केली जाणार नाही तुम्ही, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा नाद सोडा. तरी सुद्धा गोखलेंचा यांच्यावरती भरपूर विश्वास होता, म्हणजे इंग्रजांच्या न्यायव्यवस्थेवरती भरपूर विश्वास होता आणि त्यामुळं सगळे मवाळ नेते हे एकनिष्ठ राहिले. त्यामुळं हे जे म्हणजे हे जे अधिवेशन आहे तर हे या गोष्टीसाठी फेमस राहिलं. मग आता 1906चं अधिवेशन येईल. 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. बरं, हे अधिवेशन कुठं झालं तर कोलकातामध्ये झालं. मुळात या अधिवेशनासाठी जहालांनी कुणाचं नाव सुचवलेलं होतं? लोकमान्य टिळकांचं नाव. पण सगळ्या मवाळ नेत्यांना हे माहिती होतं की जर लोकमान्य टिळक जर अध्यक्ष झालेत तर काँग्रेसवरती जहालांचा प्रभाव पडेल आणि मवाळांना बाहेर पडायला लागेल, म्हणून मवाळांनी दादाबाईंचं नाव पुढे केलं. दादाबाई त्यावेळी एक सगळ्यात वयस्कर नेते होते आणि सगळे त्यांचा आदर करत होते, त्यामुळे दादाबाईंच्या नावाला कुणीही विरोध केला नाही. आणि दादाबाईंनी सुद्धा ही गोष्ट सांगितली की आम्ही जो काय तुमची चतुर्सूत्री कार्यक्रम आहे जो की जहालांनी सांगितलाय तर तोही आम्ही ॲक्सेप्ट करूया, मान्य करूया, म्हणजे स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार आणि तुमचा राष्ट्रीय शिक्षण स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार आणि काय होतं एक मिनिट आणि स्वदेशी, तर या गोष्टींचा आपण स्वीकार करूया. एक मिनिट, स्वदेशी या गोष्टींचा आपण स्वीकार करूया असं ठरवण्यात आलं. आणि शिवाय स्वराज्य हे काँग्रेसचं ध्येय आहे असं सुद्धा मांडण्यात आलं. पण प्रश्न इथं येतो की मवाळांना अपेक्षित असलेलं स्वराज्य हे काय होतं तर वसाहतींचं स्वराज्य होतं, वसाहती अंतर्गत स्वराज्य होतं. आणि जे जहालांना पाहिजे होतं तर ते कोणतं होतं तर संपूर्ण स्वराज्य. म्हणजे दादाबाईंनी जो काही स्वराज्याचा अर्थ लावलेला होता तर तो मोघम स्वरूपाचा होता, त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही किंवा त्याचं. आणि शिवाय टिळकांचं जे काही म्हणणं होतं तर तेही मान्य करण्यात आलेलं नव्हतं, म्हणजे चतुर्सूत्री कार्यक्रम हा वर स्वीकारण्यात आला पण त्याचं असं इम्प्लिमेंटेशन कुठं करण्यात आलं नाही. आणि म्हणूनही 1906ला एकतर टिळकांना त्यांनी अध्यक्ष केलं नाही. ह्या बऱ्याचशा गोष्टी जहालांच्या मनात ऑलरेडी होत्या आणि त्यातच मग 1907चं अधिवेशन आलं. 1907च्या अधिवेशनात एक मिनिट हे रफ करूया आपण. चं जे सुरतला अधिवेशन झालं हे मुळात होणार होतं कुठं तर नागपूरला. कुठं होणार होतं? नागपूरमध्ये. पण नागपूरला जर अधिवेशन झालं तर
मुळात ते टिळकांचा प्रभाव असलेलं ठिकाण होतं किंवा जहालांचा प्रभाव भरपूर मोठ्या प्रमाणावर होता. आणि त्याचबरोबर टिळकांचं असं म्हणणं होतं की लाला लजपत राय यांची अध्यक्ष म्हणून निवड केली जावी. ते झालं नाही. मग नागपूरवरून अशा ठिकाणी अधिवेशन हलवलं जिथं मवाळांचं स्ट्रॉंग म्हणजे बेस असेल, तर ते म्हणजे सुरत, जिथं फिरोजशाह मेहतांचा तो गड होता. आणि म्हणून तिकडं अधिवेशन करण्यात आलं. आणि शिवाय अध्यक्ष म्हणून रासबिहारी घोष यांची नेमणूक करण्यात आली. टिळकांच्या वारंवार सूचना देऊन सुद्धा कुणाची निवड करण्यात आली, तर रासबिहारी घोष यांची निवड करण्यात आली. शिवाय मवाळांनी जो चतुर्सूत्री कार्यक्रम होता त्याला सुद्धा टांग दिली. त्यांनी ते सुद्धा ॲक्सेप्ट केलं नाही. शिवाय स्वराज्य जो संकल्पना जी दादाबाईंनी मांडलेली होती त्याच्याबद्दल फारसं कोण सिरियस नव्हतं. आणि मवाळांमध्ये दिनशा वॉच्छा जे होते ते आणि फिरोजशाह मेहता यांना हे वाटत होतं काँग्रेस फुटली तरी चालेल, पण आपण जहालांना काँग्रेसवर स्वतःचा अंमल प्रस्थापित करू देणार नाही. उलट लोकमान्य टिळक असतील, गोखले असतील यांना अजूनही काँग्रेस एकत्र असावी हेच त्यांचं ध्येय होतं. पण फिरोजशाह मेहता किंवा दिनशा वॉच्छा यांना ऐकूनच घ्यायचं नव्हतं. त्यामुळं ह्या अधिवेशनात प्रचंड गदारोळ झाला. हे तुम्हाला इथे चित्र दिसेल. फार मोठ्या अगदी खुर्च्या म्हणजे ज्यावेळी लोकमान्य टिळक स्टेजकडे जात होते, तर स्टेजकडे जात असताना खुर्च्या त्यांना धक्काबुक्की झाली. आणि त्यानंतर म्हणजे का जहालांनी स्वतःचा ताबा सोडला. मग खुर्च्या फेकण्यापर्यंत, चप्पल फेकण्यापर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. आणि म्हणून हे सुरतचं अधिवेशन फार म्हणजे इतिहासात एक काँग्रेसवरती काळा ठिपका होता. आणि इथं काँग्रेसमध्ये फूट पडली. जहाल आणि मवाळ यांचा मार्ग वेगळा झाला. 1908 पुन्हा मवाळांनी एक अधिवेशन घेतलं. त्या अधिवेशनामध्ये जो काही चतुर्सूत्री कार्यक्रम वगैरे होता तर तो सगळा रद्द करण्यात आला. घटना नव्यानं बनवण्यात आली आणि जहालांना कशा पद्धतीनं बाहेर ठेवता येईल याचा विचार करण्यात आला. ठीक आहे. आचार्य जावडेकर काय म्हणतात, तर बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष ही बंगालचे नेते काँग्रेसला पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते, तर फिरोजशाह मेहता काँग्रेसला मागं खेचत होते. फिरोजशाह मेहता एक ह्यावेळी असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना जहालांना जवळ घ्यायचं नव्हतं आणि त्यांना कोणाचं ऐकायचंही नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर याचा परिणाम काय झाला, तर एकतर लॉर्ड मिंटो काय म्हणतो की सुरतची फूट हा ब्रिटिशांचा विजय आहे. म्हणजे त्यांच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट होती. का तर फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा तो एक भाग होता. त्यामुळं एकतर 1906 मुस्लिम लीग स्थापन झाली, त्यामुळे मुस्लिम बाहेर पडले. आणि आता जहाल आणि मवाळ दोघंही बाहेर पडले. त्यामुळं तुमच्या लक्षात येईल की हा ब्रिटिशांचा विजय होता. शिवाय पुढे जाऊन काँग्रेस ही त्यावेळी त्याने भाकीतही केलेलं होतं, पुढे जाऊन काँग्रेस ही जहालांच्या हातात जाईल. हा जहालांचा सुद्धा विजय होता असंही लॉर्ड मिंटोचं म्हणणं होतं. ठीक आहे. त्यानंतर ॲनी बेझंट म्हणतात की सुरतेची फूट ही राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासातील सर्वात दुःखदायक आणि खेदजनक घटना आहे. पुढे जाऊन लखनौ करार जो होईल तर त्याच्यात सगळ्यात मोठा हात होता ॲनी बेझंट यांचा. म्हणजे जहाल आणि मवाळ आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांना एकत्र आणण्यामध्ये सगळ्यात मोठा हात होता ॲनी बेझंट यांचा. ठीक आहे, हे लक्षात असू दे. मग आता या चळवळीचे म्हणजे एकंदरीत जे काय वंगभंग आंदोलन झालं आणि हा जो सगळा आपण घाट घातलेला पाहिला, तर याचा परिणाम काय झाला. एकतर क्रांतिकारकांचा नवीन एक गट उदयास यायला मदत झाली. काय झालं, यातून क्रांतिकारकांचा एक नवीन गट उदयास आला. म्हणजे बरिसाल कॉन्फरन्समधून असेल, युगांतर गट असेल किंवा पुढे जाऊन गदर संघटना असेल, असे वेगवेगळे गट इथून पुढे तयार झालेले तुम्हाला बघायला मिळतात. शिवाय स्वदेशी ओसरल्यामुळं स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचं पर्व संपलं. म्हणजे मवाळांनी जो स्वदेशी किंवा जी चतुर्सूत्री कार्यक्रम होता तर तो रद्द केल्यामुळं जी चळवळ ज्यामुळं अखंड देश एक व्हायला मदत झाली होती, जे ब्रिटिश विरोधी असंतोषाचं किंवा असंतोष तयार व्हायला सुरुवात झालेली होती, ते सगळं थांबलं. कशामुळं, तर ही चळवळ थांबल्यामुळं. त्यानंतर जहाल नेतृत्व आणि स्वदेशी चळवळीने मागे ठेवलेल्या वारसावरच इथून पुढची चळवळ उभी झालेली तुम्हाला बघायला मिळते. कारण येत्या काळात होम रूल चळवळ चालू होईल आणि होम रूल चळवळ हा एक मोठं आंदोलन होतं. कारण
भरपूर म्हणजे संपूर्ण देशाला एकत्र आणण्यामधला म्हणजे गांधी येण्याआधी जर कुणी मोठ्या चळवळी उभा केलेल्या असतील तर त्या होमरूल चळवळीने केलेल्या होत्या. त्यामुळं ह्या जे का लढ्याच्या आधारावरच पुढचे लढे सुद्धा स्थापन झालेले बघायला मिळतात. त्याचबरोबर संस्कृती आणि वाङ्मय या क्षेत्रावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रभाव पडलेला दिसतोय. हे तुम्हाला दिसतं इथं जहाल नेते लाला लजपतराय आहेत, बाळ गंगाधर टिळक आहेत, बिपिनचंद्र पाल आहेत, अरविंदो घोष आहेत आणि इकडं मवाळ नेते दादाभाई नौरोजी दिसतील, सुरेंद्रनाथ बॅनर्जी दिसतील, बद्रुद्दीन तय्यब जे आहेत, फिरोज शाह आहेत. ठीक आहे, ही बरीचशी मग यांच्यामध्ये अशी फूट पडली, दोन भाग वेगळे झाले. बिपिनचंद्र पाल इथंच रिटायर्ड झालेले आहेत. अरविंदो घोष स्पिरिच्युअल लीडर झालेत साऊथला जाऊन. ऑरोविले तुम्ही नाव ऐकलेलं असेल, पॉंडिचेरीमध्ये आहे. तर त्या ऑरोविले मागे कोणाची प्रेरणा आहे तर अरविंदो घोष यांची आहे. टिळक 6 वर्ष मंडालेच्या कारागृहात जातील. त्यामुळं इथून पुढचा कालखंड जो आहे तर तो एक 4-5 वर्ष काहीच होणार नाही, सगळं शांततेमध्ये. मग गदर संघटना वगैरे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायची आहे. धन्यवाद.